नमस्कार. कथालेखन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भूतांचा बगला या कथेचा भाग दुसरा पाहणार आहोत. लेखक धीरज कुमार. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. भाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं की खुनी मुंडके कापण्यासाठी त्या स्त्रीच्या गळ्यावर चाकू लावतो, पण इतक्यात त्या स्त्रीने त्याची मास्क खाली ओढते आणि त्याचा चेहरा बघून त्या स्त्रीला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण तो खुनी एक 25-26 वर्षांची तरुण मुलगी होती. गोरा वर्ण, बघताच कोणताही पुरुष प्रेमात पडेल अशी ती मुलगी. मी मुलगी आहे हे बघून तुला खूप आश्चर्य वाटत असेल ना? आणि तुला प्रश्नही पडला असेल की मी तुला का मारले आणि तुझे मुंडके कापण्यासाठी मी एवढी का उतावळी आहे ते. तुझे मुंडके पाहून मला काय भेटेल? ती मुलगी म्हणाली आणि तिने तिच्या डोक्यावर घातलेली हुडी काढली आणि तिचे डोके बघून तर त्या स्त्रीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या मुलीच्या डोक्यावर एकही केस नव्हता. तिच्या डोक्यावरची चामडी चमकत होती. ती पूर्णपणे टकली होती. डोक्यावरची हुडी हटवण्यापूर्वी जी सुंदर मुलगी तिला दिसत होती ती आता गायब झाली होती आणि एक कुरूप आणि अर्धवट मुलगी तिच्यासमोर होती. काय झालं? आश्चर्य वाटलं ना टकली मुलगी बघून? तुलाही माझी किळस येत असेल ना, जशी सगळ्यांना येते. लहानपणापासून तुझ्यासारख्या लोकांकडून स्वतःबद्दल नाना प्रकारची बोलणी ऐकते. जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून डोक्यावर केस नाहीत माझ्या. घरच्यांना वाटले की वय वाढल्याबरोबर डोक्यावर केस येतील, पण केस काही आले नाहीत. 4-5 वर्षांची होते तेव्हा घरातले सर्व लाडाने टकली म्हणायचे, पण 14 वर्षाची झाली तेव्हा त्यांच्या लाडाचे बोलणे कधी कडवट बोलण्यात बदलले हे कळलेच नाही. सर्व मुले मला ए टकली म्हणून चिडवायची. मुली माझ्यासोबत खेळत नसायच्या. माझी एकही मैत्रीण नव्हती. कॉलेजमध्ये गेले तेव्हा मुलं काय मुलीसुद्धा माझ्याजवळ येत नसत. कोणी मला बोलायला तयारच नसायचे. फक्त माझ्या डोक्यावर इतर मुलींसारखे केस नव्हते म्हणून. मी गरीब घराण्यातील मुलगी होती. आई वडील मोलमजुरी करून पोट भरायचे, त्यामुळे हेअर विग घेण्यासारखी परिस्थितीही नव्हती. बाहेरच्यांसारखं घरातलेही माझा तिरस्कार करायला लागले. माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली, तर माझ्या लहान बहिणीला माझी लाज वाटू लागली. तिला लाज वाटत होती की तिची मोठी बहीण टकली आहे, त्यामुळे ती तिच्या मैत्रिणींपासून ही गोष्ट लपवायची की मी तिची मोठी बहीण आहे. ती मला कॉलेजमध्ये किंवा घराबाहेर माझ्याकडे बघतही नसे. मला खूप वाईट वाटायचे की माझी सख्खी लहान बहीण मला अशी वागणूक देते. फक्त यामुळेच की सर्व मुलींना लांब सुंदर केस असतात आणि मला केसच नव्हते. शेवटी कसेबसे मी आणि माझ्या आईने मिळून हेअर विगसाठी काही पैसे जमवले. त्यात वडिलांनी काही पैसे टाकले आणि एक छान विग विकत घेतली. लांब केसांच्या विगवर मी खूप सुंदर दिसत होते, पण तरीही लोकांनी माझा तिरस्कार करायचे काही सोडले नाही. ते म्हणायचे की तू डोक्यावर कितीही केस लाव, तू टकली ती टकलीच राहणार. मुली मला विचारायच्या की तू डोक्याला तेल लावतेस का? तू शॅम्पू करतेस का? मुलं तर माझ्या जवळही येत नसत. असो, कॉलेजमध्ये मला क्लासमधल्या एका मुलावर प्रेम झाले. खूप प्रयत्न करून मी त्याच्यासोबत मैत्री केली. 12वी संपताच मी त्याला माझ्या मनातील गोष्ट सांगितली की त्याच्यावर मी प्रेम करते, पण तो माझ्यावर हसला. त्याने माझ्या प्रेमाची चेष्टा उडवली. तो म्हणाला की तुला कसे वाटले की मी तुझ्यासारख्या टकल्या मुलीवर प्रेम करेल? माझे मन खूप दुखावले गेले. काय चूक होती माझी? मी जन्मल्यापासून डोक्यावर केस घेऊन जन्माला नव्हते ही माझी चूक होती का? का माझे आईवडील माझी लहान बहीण माझ्यावर प्रेम करत नव्हते? का का मी सुंदर असूनही कुरूप होते? मुलं का माझ्याकडे एक मुलगी म्हणून बघत नव्हते? का माझे प्रेम मला भेटले नव्हते? फक्त लांब केसांमुळेच ना? हळूहळू माझ्या मनात लांब केसांबद्दल आणि लांब केस असलेल्या तरुण मुली आणि स्त्रियांबद्दल द्वेष वाढला. माझ्या मनात त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाली. लोक मला जी वागणूक देतात त्या वागणुकीमुळे मी खूप संतापले होते. असे वाटायचे की त्या सर्व घमंडी स्त्रियांची केस कापावीत आणि त्यांना टकली करावी आणि त्यांचा घमंड तिथेच संपवून टाकावा. एके दिवशी मी, आई, बाबा आणि माझी बहीण आम्ही सर्वजण गावाकडे गेलो होतो. शेतातल्या झोपडीत फक्त मी आणि माझी बहीणच होतो.
बाबा तालुक्याच्या ठिकाणी गेले होते आणि आई विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. माझी लहान बहीण केसांमध्ये हात घालून गाणी गुणगुणत होती. मी तिच्याकडे बघत होते की तोच ती माझ्यावर ओरडली. काय गये, एवढं काय बघतेस माझ्या केसांकडे? नजर लागेल माझ्या केसांना, माझी केस गळतील आणि मीही तुझ्यासारखी टकली होईल. माझ्या लग्नाचं अवघड होईल, तोंड तिकडं कर, माझी लहान बहीण मला म्हणाली. तिचे हे असे बोलणे ऐकून शरीरात संतापाची लाट उसळली माझ्या. फक्त केस नसल्यामुळे माझा इतका तिरस्कार? मी माझ्या मुठी आवळल्या, माझा श्वास उंचावला आणि मी ओरडत तिच्या अंगावर धाव घेतली. तिचे केस पकडले आणि तिचे डोके झोपडीच्या खांबावर ठोकले. ती डोके पकडून जमिनीवर पडली. मन म्हणत होते की हिला आता सोडू नको. हिने तुझ्यासोबत खूप वाईट गोष्टी केल्या आहेत. खूप मन दुखावलं आहे. आज हिला मारून मनात असलेला सर्व राग बाहेर काढ. मी इकडे तिकडे बघितले. मला झोपडीत एक फावडा दिसला. मागचा पुढचा विचार न करता मी तो उचलला आणि सरळ तिच्या डोक्यात ठेवून दिला आणि तोपर्यंत तिच्या डोक्यात मारत राहिले जोपर्यंत तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला नाही. पण तोपर्यंत माझी आई तिथे आली. ती माझ्यावर ओरडू लागली. ती मला म्हणाली की तिच्या केसांवर मी जळत होते म्हणून मी तिचा खून केला. बस, मला समजले की ही बाई आई म्हणायच्या लायकीची नाही आणि मी तिच्याही डोक्यात फावडा घातला. ती जमिनीवर पडून तडफडू लागली. मी तिला तसेच तडफडू दिले. ती माझ्या डोळ्यांदेखत तडफडून मेली. तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली. लहानपणापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी जो रोष होता तो मी सर्व बाहेर काढला होता. त्यानंतर त्यांच्या अंगावर उसाचे पाचट टाकून ती पूर्ण झोपडी मी जाळून टाकली. त्या आगीत त्या दोघींच्या शरीराची राख झाली. त्यामुळे त्यांच्या हत्येचे प्रकरण सहजपणे निस्तरले. माझ्यावर काही प्रश्न उपस्थित झाले, पण मी डोळ्यात पाणी आणून लोकांची सहानुभूती मिळवली. त्यानंतर मला समजले की लांब केसांच्या स्त्रियांना आणि मुलींना मारून माझ्या मनाला खूप सुख शांती मिळते. आणि बस, तेव्हापासून ही खुनांची मालिका सुरू झाली. मी मुलींची आणि स्त्रियांची केसही कापली असती, पण ती पुन्हा एकदा वाढली असती. त्या पुन्हा एकदा लांब केस घेऊन घमंडीपणाने फिरल्या असत्या आणि हे मला मान्य नव्हते. माझ्या मनात लांब केस असलेल्या स्त्रियांविषयी क्रोध संताप वाढत गेला आणि मग मी त्यांची मुंडकी कापायला सुरू केली. त्या लांब केस असलेल्या मुली आणि स्त्रिया माझ्याकडे बघून हसायच्या, माझी चेष्टा उडवायच्या. आता मी त्यांची मुंडकी कापून बरणीत ठेवते आणि त्यांच्या मुंडक्यांकडे बघून हसते की फक्त लांब केस असल्यामुळे तुमची ही अवस्था झाली. ती खुणी मुलगी त्या जमिनीवर पडलेल्या स्त्रीला म्हणाली. ती स्त्री अखेरच्या घटका मोजत होती. तिचे फक्त डोळे हालत होते आणि पूर्ण शरीर निकामे झाले होते. तुझे केस ही खूप सुंदर आणि लांब आहेत म्हणून तुला मारते मी. आता तुझे मुंडके कापून मी बरणीत भरणार आणि त्याकडे बघून खूप हसणार, खुनी मुलगी त्या स्त्रीला म्हणाली आणि तिने चाकू तिच्या गळ्यावर घासायला सुरुवात केली. रक्ताच्या पिचकाऱ्या उडू लागल्या. त्रासाने त्या स्त्रीचे फक्त डोळे बारीक मोठे होत होते. हातापायातील जीव केव्हाच निघून गेला होता. हळूहळू कापून तिने त्या स्त्रीचे मुंडके कापून काढले आणि केसांना पकडून तिने पाठीवरच्या बॅगेत टाकले. इतक्यात तिला तिच्या मागे पायांचा आवाज आला. तिने वर खोलीच्या दरवाजाजवळ एक 10-11 वर्षाची फ्रॉक घातलेली आणि हातात एक बाहुली पकडलेली मुलगी उभी होती. खुनीने तिच्याकडे बघितले आणि ती रहस्यमय पद्धतीने दात विचकून त्या लहान मुलीकडे बघितले. तेवढ्यात ती मुलगी धावत दुसऱ्या खोलीत गेली. खुनाच्या मनात आता त्या लहान मुलीविषयी चीड निर्माण झाली, कारण त्या मुलीचे केस लांब आणि सुंदर होते. आता तिला कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीचे मुंडके हवे होते. तिने त्या मुलीला मारायचा विचार पक्का केला आणि ती त्या जागेवरून उठून त्या खोलीकडे चालू लागली. पण अचानक ती थांबली. नाही, मी हिला नाही मारू शकत. ही खूप लहान आहे, ती मनातल्या मनात बडबडली. पण 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 अचानक तिच्या मनात दुसरा विचार आला.
पण मोठी होताच हिला केसांवर घमंड होईल. ती लहान केस असलेल्या मुलींवर आणि माझ्यासारख्या मुलींवर हसेल. माझ्यासारख्या मुळीच प्रेम हिरावून घेईल. नाही, मी हिला सोडू नाही शकत. ती खुणी पुन्हा एकदा बडबडली आणि त्या खोलीकडे गेली, ज्या खोलीत ती लहान मुलगी गेली होती. तिने दरवाजा मागे ढकलला आणि पूर्ण खोलीत तिचा शोध घेतला, पण तिला ती सापडली नाही. शेवटी तिची नजर बेडकडे पडली. ती गुडघ्यांवर फरशीवर बसली आणि तिने बेडखाली वाकून बघितली, तर ती मुलगी तिला बेडखाली बसलेली दिसली. पण अंधारामुळे तिचा चेहरा अंधुकसा दिसत होता. बाहेर ये बाळ, मी तुला काहीच करणार नाही, ती त्या लहान मुलीला म्हणाली. तू तू इथे येऊन चूक केलीस, ती लहान मुलगी त्या खुणीला म्हणाली. काय? खुणीने आश्चर्याने त्या लहान मुलीला विचारले. काय बडबडतेय ही? ती मुलगी पुन्हा म्हणाली, तुला आता मृत्यूपासून कोणीच नाही वाचवू शकणार. ती खूप निर्दयीपणे तुला मारून टाकेल, जसे तिने माझ्या संपूर्ण परिवाराला मारून टाकले होते. ती लहान मुलगी खूप भयानक आवाजात हे सर्व त्या खुणीला सांगत होती. ए केरसुने, काय बोलतेस हे? गुपचूप बाहेर ये, नाहीतर थोबाड फोडीन, ती त्या मुलीवर खेकसून म्हणाली. 15 वर्षांपूर्वी तिने माझ्या संपूर्ण परिवाराला मारून टाकले. त्या रात्री तिने माझ्या डोळ्यांसमोर माझी आई, बाबा, आजी आणि आजोबा सर्वांना जिवंत जाळून मारले. पण जळताना तो आक्रोश करत नव्हते, किंकाळी फोडत नव्हते, कारण त्यांना जाळण्यापूर्वी तिने त्यांच्या जीभ कापून टाकल्या होत्या. त्या सर्वांच्या जीभ फरशीवर पडल्या होत्या. तिने सर्वांना खुर्चीला बांधून टाकले होते, ज्यामुळे त्रास होऊनही ते हालचाल करू शकत नव्हते. ती खूप निर्दयी आहे. ती पुढे बोलणारच होती की खुणीने तिला विचारले, कोण कोण आहे ती? या शहरातील सर्वात निर्दयी सिरियल किलर हफजा, त्या लहान मुलीने भीतीदायक आवाजात सांगितले. तोच त्या खुनीच्या डोक्यात त्या दिवशी टीव्हीवर चालू असलेली बातमी फिरू लागली. रिपोर्टर सांगत होता की 17 वर्षांपूर्वी या शहरात सर्वात खतरनाक आणि निर्दयी सिरियल किलर होऊन गेलेली, जिने 30 लोकांचा जीव घेतला. बातम्या पुढे जातच होत्या की तोच टीव्हीवर बसलेल्या तिने टीव्ही बंद केला होता. ती बातमी आठवताच ती म्हणजेच खुणी काहीशी घाबरली. त्या दिवशी तिने याच घरात स्वतःची जीभ कापली, स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून तिची आत्मा याच घरात फिरते आणि इथे येणाऱ्या लोकांची शिकार करते, ती लहान मुलगी पुन्हा खुणीला सांगत म्हणाली. ही गोष्ट ऐकून आता त्या खुणीच्या अंगावर काटा आला. 17 वर्षापूर्वी ही लहान मुलगी लहानच होती, मग आजही ती लहानच कशी आहे? ती मनातल्या मनात बोलली. कारण माझा मृत्यूही त्याच दिवशी आणि त्याच रात्री झाला होता. हे ऐकून खुणी पुन्हा एकदा घाबरली, कारण त्या लहान मुलीने तिच्या मनातले वाचले होते आणि तिला कळून चुकले होते की ती मुलगी नसून एक आत्मा आहे. याचाच अर्थ असा की ही मुलगी 17 वर्षांपूर्वी मेली आहे आणि त्या हफजाची आत्मा आज पण या घरात फिरते आहे, खुणी मनातल्या मनात म्हणाली. या घरात कोण कोण राहतं? खुणीने त्या लहान मुलीला पुन्हा प्रश्न विचारले. तेव्हा ती म्हणाली, या घरात फक्त आत्मा राहतात. अगदी ती मुलगी दात विचकट म्हणाली. तिच्या तोंडातून रक्त वाहत होते, ओठांवरून रक्त उगळत होते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती. तिचा आता आवाजही बदलला होता. मग ती बाई कोण होती जिचा मी काही वेळापूर्वी खून केला? काय ती बाई खरंच हफजा नव्हती ना? ती मनातल्या मनात म्हणाली. बाळा,
सांग, ती बाहेर फरशीवर पडलेली बाई हफजा आहे का? तिने त्या लहान मुलीच्या आत्म्याला विचारले. तशी ती त्या बेड खालून रांगत बाहेर आली आणि तिने कपाटावर उडी मारली आणि तेथे बसून ती कुणीकडे बघून मोठमोठ्याने हसू लागली. तू मरणार आहेस, तू मरणार आहेस, ती मोठमोठ्याने भयानक आवाजात हसत म्हणू लागली. खुनी आता खूप घाबरली. तिने पाठीवरची बॅग उतरवली आणि चैन उघडून आत बघितले तर आत काहीच नव्हते. त्या बाईचे कापलेले मुंडके गायब झाले होते. याचा अर्थ असा आहे की ती बाई हफजा होती. ती घाबरून मनातल्या मनात म्हणाली. तिच्या अंगावर काटा आला होता. त्या लहान मुलीची आत्मा हसत खिदळत कधी पंख्यावर बसायची तर कधी छताला उलटी लटकून चालत मोठमोठ्याने हसायची. त्या घरात 4-5 आत्म्यांचा हसण्याचा आवाज आता घुमू लागला होता. त्या हसण्याच्या आवाजांनी तिचे कान किर झाले होते की तोच तिला असे वाटले की तिच्या मागून कोणीतरी गेले. तिने घाबरून मागे वळून बघितले. कोणीतरी कपाटात शिरले होते, कारण कपाट उघडले गेले होते आणि दरवाजा अजूनही हलत होता. तिचे संपूर्ण शरीर घामाने डबडबले. तोच भिंतीला वटवागळासारखे लटकलेली ती मुलगी म्हणाली, ती आलीये, ती आलीये, हा हा हा, असे म्हणत ती मोठमोठ्याने खिदळू लागली. खुनी घाबरली आणि ती धावत त्या खोलीच्या बाहेर आली. बाहेर येताच तिला एका जळक्या खुर्चीवर एक आगीत भाजलेला म्हातारा बसला होता. ए पोरे, पळून पळून कुठं जाणार आहेस? ती तुला घराच्या बाहेर पण पडू देणार नाही. पळू नको, गुपचूप पेटवून घे आणि मर, तो जळालेला म्हातारा तिला म्हणाला. तिचे बोलणे ऐकून तिच्या अंगावर सरकन काटा आला आणि ती तिथून पळाली. ती दुसऱ्या खोलीत आली जेथे तिने त्या स्त्रीचा खून केला होता. फरशी बघून ती पुन्हा एकदा घाबरली, कारण फरशीवर त्या स्त्रीचा मुंडके नसलेला मृतदेहही नव्हता. याचा अर्थ ती हफजाच्या तावडीत सापडली होती. तिला सर्व समजले होते की पूर्ण शहर आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे बंद करून घरात लपून बसलेले असताना ही बाई रात्री एकटी बाल्कनीत येऊन हवा का खात होती आणि हा घराचा दरवाजा तिला उघडा सापडला होता. ती भूताच्या तावडीत सापडली होती. आत्म्याचे हसणे तिच्या अजूनही कानावर पडत होते. ती दुसऱ्या मजल्यावरून धावत जाऊ लागली, पण तोच तिचा पाय घसरला आणि ती जिन्यावरून पडली. ती पायऱ्यांवरून घरंगळत फरशीवर येऊन पडली. माथ्याला जखम झाली होती. तिने डोळे उघडले. समोर सर्व काही अंधुक दिसत होते. नवीन दिसणारे ते घर आता पडके झाले होते. घरात जाळ्या झाल्या होत्या. फरशीवर सगळी धूळ होती. ती डोक्याला हात लावत उठली की समोर तिला त्याच स्त्रीची आत्मा दिसली, जी तिच्याकडे रागाने बघत होती. तोच तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. ती बेहोश होऊन फरशीवर पडली. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती एका खुर्चीशी बांधली गेली होती. तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर पडला नाही. तिच्या तोंड त्रासाने चरचर करत होते. तोंडात रक्त जमले होते. तिने तोंड उघडून आक्रोश केला. तिची नजर समोर गेली तर समोर जळालेले आत्मे उभे होते, काही पुरुष तर काही स्त्रिया. तिच्या समोर ती स्त्री ही उभी होती. तिचा खून तिने केला होता. तिची जीभ तिला समोर फरशीवर पडलेली दिसली. खुर्चीवर बसलेल्या म्हाताऱ्याने वाकून ती जीभ उचलली आणि तोंडात टाकून चघळली. खुणीला ते बघून किळस आली. तिची जीभ तो म्हातारा चावत होता. तोच सर्व आत्मे मोठमोठ्याने ओरडू लागले, आमच्या परिवारात ये, आमच्या परिवारात ये. खुनी मुलगी मान उजवीकडून डावीकडे हलवून त्यांना नकार देत होती की तोच तिच्या समोर ती लहान मुलगी आली. तसे ते सर्व आत्मे शांत बसले. तिच्या हातात रॉकेलचे कॅन होते. तिने ते रॉकेल खुनी मुलीच्या अंगावर ओतले आणि काडीपेटीची काडी ओढली. ती खुनी मुलीकडे बघून हसत होती. खुनी मुलीला पश्चाताप होत होता की ती या घरात आली, का तिने खून करायला सुरुवात केली. ती डोळे मोठे करून त्या लहान मुलीकडे बघत होती. इतक्यात तिने ती पेटी काडी तिच्या अंगावर फेकली आणि खुनी मुलगी आगीत भाजू लागली. तिच्या जळणाऱ्या अंगातून उग्र दर्प बाहेर पडू लागला आणि खोली हळूहळू काळ्या धुराने भरू लागली. ते सर्व आत्मे तिच्या अवस्थेकडे बघून फिदी फिदी हसू लागले. त्या बंगल्यासमोर गल्लीतील फिरस्ती कुत्री बघून मोठमोठ्याने भुंकत होती. त्यांना भूतांची आणि त्यांच्या कार्याची चाहूल लागली होती. त्यांनाही समजले होते की काहीतरी अघटित घडत आहे. तो बंगला आता 2 मजली पडके घर बनले होते. तो शेवटी भूताचा बंगला होता. काही वेळानंतर शांतीनगरच्या परिसरात ते दोघे कॉन्स्टेबल गस्त घालत होते.
त्यांनी बघितले की गल्लीतल्या सर्वात अलीकडच्या पडक्या घरासमोर कुत्री जमा झाली आहेत आणि ती मोठमोठ्याने भुंकत आहेत. आभाळाकडे बघून रडत आहेत. ते धावत त्या पडक्या घराकडे गेले. तेव्हा त्यांना घरातून काळा धूर बाहेर पडताना दिसला. शरीर भाजल्याचा उग्र दर्प त्यांच्या नाकात घुसला. पण त्या अंधाऱ्या घरात घुसण्याची हिंमत त्या दोघांमध्ये नव्हती. कारण त्यांनी त्या घराचे किस्से त्या गल्लीतील लोकांकडून ऐकले होते. त्यांनी कंट्रोल रूममध्ये फोन लावला. त्यांना त्या घरात घालणाऱ्या अमानवी प्रकारांबद्दल माहीत होते. त्या घरात घडणाऱ्या अमानवी प्रकारांबद्दल माहीत होते. त्यांना हेही माहीत होते की मागील 17 वर्षांमध्ये त्या घरात 9 खून झाले होते आणि खुन्याचा थांगपत्ता लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पडक्या घराबाहेर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. काल रात्री 2 मजली सुंदर दिसणारा बंगला आता पडका दिसत होता. घराच्या भिंतीवर वडाची आणि पिंपळाची झाडे उगवली होती. कंपाऊंडला चिरे पडले होते आणि अंगणात कमरे इतके गवत उगवले होते. लोखंडी गेट गंजून तुटून पडले होते. त्या पडक्या बंगल्याच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती. पत्रकार आणि बातमी प्रतिनिधी कॅमेऱ्यासह तेथे पोहोचले होते. त्यातील एक प्रतिनिधी बातम्या देत होता. मी सध्या उभा आहे शहरातील शांतीनगर परिसरात, जन्नत बंगल्यासमोर, जे एक पडके बंगला आहे. काल रात्री येथे गस्त घालणाऱ्या पोलिसांना येथे एक जळता मृतदेह सापडला आहे. या पडक्यातून रात्री धूर निघत होता आणि त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला. जेव्हा पोलीस येथे पोचले तेव्हा त्यांना येथे जाळणारा मृतदेह दिसला. हा मृतदेह कोणाचा आहे हे पोलिसांना अजूनही समजले नाहीये. पोलिसांना फरशीवर एक कापलेली मानवी जीभ सापडली आहे आणि पोलिसांच्या मते ती मृत व्यक्तीची जीभ आहे. मागील 17 वर्षांपासून याच पडक्या घरात 9 खून झाले आहेत. या सर्व घटनात मनुष्यांची जीभ कापून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. इथले स्थानिक असे म्हणतात की सर्व खून हफजानेच केले आहेत. या शहरातील 5वी पण निर्दयीपणात प्रथम सिरियल किलर म्हणून तिची नोंद आहे. तिने संपूर्ण पठाण परिवाराला जिवंत जाळून मारले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी इथे तुम्हाला तिचा फोटो दाखवू इच्छितो, असे बोलून त्याने कॅमेऱ्यासमोर एक फोटो दाखवला. त्या फोटोत काल रात्रीची 10-11 वर्षांची मुलगी होती. या मुलीचे नाव आहे हाफजा आणि हीच ती शहरातील 5वी निर्दयी सर्वात लहान सिरियल किलर आहे. हाफजाने जेमतेम वयाच्या 12व्या वर्षी स्वतःच्या संपूर्ण परिवाराला जिवंत जाळून मारले होते. हाफजा मानसिकदृष्ट्या ठीक नव्हती. ती सतत कोणाशी तरी बोलायची. जेव्हा तिला विचारले जायचे की तू कोणाला बोलतेस तेव्हा ती उत्तर द्यायची की ती सैतानाशी बोलते. 2007मध्ये हाफजाच्या घरातला नोकर अचानकपणे गायब झाला होता. नोकरांच्या घरच्यांच्या मते त्याला पठाण फॅमिलीनेच गायब केले होते. पण 2007मध्येच एका रात्री हाफजाने संपूर्ण परिवाराच्या जेवणात उंदीर मारायचे औषध मिसळले. जेव्हा कुटुंबातले सदस्य बेहोश झाले तेव्हा निर्दयीपणे तिने त्यांच्या जिभा कापल्या आणि त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळले. त्यानंतर तिने स्वतःची जीभ चाकूने कापली आणि स्वतःलाही जाळून संपवले. पण जाताना तिने एक चिठ्ठी लिहिली होती ज्यात तिने केलेल्या कृत्याची तिने नोंद केली होती. त्यात तिने असे म्हटले होते की सैतान तिला सांगत होता की तुझ्या कुत्र्याचा, नोकराचा आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांचा बळी मला दे. आणि त्यानंतर सैतानाने तिला तिचाच बळी मागितला आणि सैतानाच्या सांगण्यावरून तिने स्वतःचा बळी दिला. तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांना असे समजले की हाफजा मानसिकदृष्ट्या बरी नव्हती. वेडेपणात तिने त्याच्या नोकराची, कुत्र्याची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. काही लोक असेही म्हणतात की सैतानाने तिला खरेच झपाटले होते आणि सैतानाच्या ताब्यात ती होती, म्हणूनच तिने हे हत्याकांड केले. पोलिसांनी खूप तपास केला पण तपासात हेच दिसून आले की सर्व खून स्वतः 12 वर्षीय हाफजानेच केले होते आणि त्यानंतर हे घर रिकामेच राहिले. पण त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या 9 पुरुषांचा खून या घरात झाला. लोक असे म्हणतात की या घरात आजही पठाण परिवाराचा आत्मा आणि तेथे मेलेल्या लोकांचा आत्मा भटकतात आणि हाफजाची आत्मा मृत्यूनंतर आजही लोकांच्या बळीला सैतानाला चढवते. लोकांच्या मते हा शहरच झपाटलेले आहे कारण येथील लोक वेडे होतात आणि इतर लोकांचा निर्दयीपणे खून करतात. त्यांच्या मते हे शहर नसून भूताची वाडी म्हणजेच भूतांचा बंगला आहे. समाप्त.
तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला भयकथा, रहस्यकथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला ही कथा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच सोबतच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.